ब्रँड अँबॅसेडर नक्कीच नावात काम करावं लागेल मित्रा. जर्सी क्रमांक 1 अनिकेत कांबळे. सामना करेल दर्पण. पहिला चेंडू उडवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इरादे तर स्पष्ट झाले आहेत. लाईनमॅन निर्णय देतील तोपर्यंत या फटक्यांसाठी टाळ्या, चिअर, आनंद, समाधान सर्व काही. कॅडबरी बॉयज भोसले संघाकडून आलेला अष्टपैलू खेळाडू आदर्शवत खेळाला सुरुवात. इरादे तर स्पष्ट झाले आहेत. 4 धावांनी सुरुवात झाली आहे. एक सुंदर फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दर्पण आचरेकर. तर नॉन स्ट्राईक एंडला तेवढाच ताकदीचा अष्टपैलू खेळाडू आकाश मसूरकर. जर्सी क्रमांक 20. पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजीवरती काम करताना दिसतोय. तोपर्यंत दर्पण आचरेकर. विजयी 96 धावांचं लक्ष कंपल्सरी चेस करावं लागेल. सुंदर देखना फटका इनसाइड आउट लॉंग ऑफ रिझन मध्ये आलेला हा देखना सुरुवात. ज्याप्रमाणे जय गणेश कणकवली संघाने श्री गणेशा केला होता त्याच पावलावरती पाऊल ठेवून दर्पण आचरेकर कॅडबरी बॉयज मसुरे संघाकडून आदर्शवत आयकॉन खेळाडू म्हणून निवड का झाली या निवडीला न्याय देताना, नावाला साजेशी कामगिरी करताना देखना फटका. धावा नेऊन ठेवले ते तब्बल 10. षटकार येतोय. मेगा हिट म्हणावे लागेल. सुवर्ण वेट घेतला गेलाय तो मात्र या चेंडूवरती. आता मात्र आक्रमण दोन्ही एंड वरून शर्तीचे प्रयत्न. दुसरा विजय अनबीटेबल अपराजित हे टायटल कायम कोण ठेवणार आणि या स्पर्धेमध्ये दावेदारी पेश कोण करणार. चला चेंडूच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल लक्ष ठेवत चला. लाईनमॅनना टीम मॅनेजमेंटला नक्कीच विनंती असेल लक्ष ठेवत चला. आधीच उशीर होत चाललाय त्यामुळे विनंती असेल स्पर्धेतील महत्वपूर्ण आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या सूर्योदयाच्या साक्षीमध्ये संपवायचा आहे आणि तो खूप सामना महत्वाचा असेल. त्यामुळे वेळचं ध्यान राखणं आपल्याला गरजेचं असेल. चौकार षटकार सुरुवात तर झाली आहे. आता मात्र विजयी 96 धावांचं लक्ष आणि त्याची एक देखणी सुरुवात. मिस्टर दर्पण आचरेकर या फलंदाजाकडून अपेक्षित सुरुवात, अपेक्षेपेक्षा भारी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 1 अनिकेत कांबळेवरती चढवलेलं हे यशस्वी आक्रमण म्हणावं लागेल. पुन्हा एकदा अनिकेत सामना करेल दर्पण आचरेकर. या खेळाडूकडून अपेक्षा आहेत पुन्हा एकदा सुंदर वेगवान आउटफील्ड तेज तरार चेंडू ट्रॅव्हल होतो आणि अर्थातच पुन्हा एकदा अजून एक स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा पार. चौकार. 2 चेंडू 2 खेळाडू आणि चेंडू मध्ये लागलेली रेस. चेंडू झालाय फरार. अर्थातच 4 धावांसाठी धाव संख्या झाली ती मात्र 14. आता मात्र जी सुरुवात अपेक्षित सुरुवात होती ती मात्र दर्पण करून अर्थातच कॅडबरी बॉयज मसुरे संघाकडून पाहायला मिळते. आदर्श खेळाडू एक आयकॉनिक खेळाचं प्रदर्शन आपल्याला दर्पण करून पाहायला मिळते. अनेक विक्रम याही खेळाडूच्या नावावरती. आता मात्र त्याला विसरून कुठेतरी नवीन संधी नवीन खेळ दाखवावा लागेल. थांबवलं गेलंय. ओ हो डायरेक्ट हिट झाली असती आणि आता मात्र रन आउट करण्याच्या नादामध्ये जो चेंडू निर्धाव होता, ज्या चेंडूवरती गडी बाद होता त्या चेंडूवरती धावा येत आहेत 4. या धावा म्हणजे बोनस असेल. नक्कीच कॅडबरी बॉयच्या ढगाळमधून टाळ्या येतात कारण धावा येत आहेत. कशा योग्य धावा येणं गरजेचं आहे. नक्कीच या 4 धावा नक्कीच ठरतात बोनस. पण इकडे मात्र आकाश मसूरकर नावाचं वादळ या मैदानावरती घोंगावण्या अगोदरच शांत गेलं असतं हे तेवढं मात्र खरं. सुंदर फ्लायटेड बिग हिट
थेट सीमा पार. लॉंग ऑफ रिझन मध्ये देखणार फटका. षटकार. धावांची लयलूट धगपुटी या रखरखत्या उन्हामध्ये अगदी बरसात केली जाते आणि मात्र कॅडबरी बॉयजच्या डगामध्ये हे थंड वातावरण केलं जात आहे. ते मात्र या ढगफुटीमुळे धावसंख्येने नोंदवले ते तब्बल 24 वरती. जी सुरुवात अपेक्षित होती त्या सुरुवातीला न्याय देणारा फलंदाज मिस्टर दर्पण आचरेकर. आता मात्र एक अतिरिक्त धावसंख्या झाली आहे 30-25 अशी. जो कित्ता जय गणेश कणकवली संघाने अलंकार मुनगळकर अर्थातच कॅडबरी बॉयजच्या विरोधात केला होता तोच कित्ता 30 किल्ला साध्य करताना दिसतो दर्पण. पुन्हा एकदा इनसाइड आउट. कव्हर एक्स्ट्रा रिझन मध्ये देखणार फटका. धावाने उठवल्या त्या तब्बल आता मात्र 31 वरती. धुवाधार. ज्या चेंडू वेगाने येतात त्याच वेगाने ज्याप्रमाणे तुम्ही सुरुवात केलात त्याप्रमाणे आम्ही शेवट करणार. या सामन्याचा शेवट काय होणार हा येणारा खेळ येणारे चेंडू नक्कीच सांगतील. तोपर्यंत दर्पण आचरेकर एक आयकॉनिक आदर्शवत खेळाडू आणि नावाला न्याय देणारी खेळी अर्थातच आचऱ्याचा अभिमान स्वाभिमान आदर्श मैदानामध्ये दिसतोय आपल्याला. यानंतर होणारा सामना यंगस्टार देवगड. पॉवर प्ले घेतला गेला. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असेल. यंगस्टार देवगड वर्सेस श्री स्पोर्ट्स दहीगाव. तोपर्यंत देवगड कुणकेश्वरमधील एक आदरणीय व्यक्ती त्यांनी टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठी कारकीर्द पार केली आहे. खूप मोठा अनुभव. अण्णा चव्हाण यांचे आगमन होतं. अण्णा दादा नक्कीच स्वागत असेल या स्पर्धेदरम्यान. धावसंख्या झाली होती 31. आता मात्र विजयासाठी 24 चेंडू आणि 65 धावांची गरज. 6 चेंडूंमध्ये ताबडतोब 31 धावांची सुंदर खेळी आपण दर्पणच्या बॅटमधून पाहिली. आता मात्र आकाश मसूरकर यंगस्टार देवगड संघाचा कर्णधार. आपले प्लेइंग 11 अपडेट करायचे आहे. समोरील संघाने प्लेइंग 11 अपडेट केली आहे त्यामुळे विनंती असेल चला कर्णधार या. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले म्हणजे हाणामारी मागून घेतलेली हाणामारी. आकाश मसूरकर इनटू द अटॅक वरती दिसतोय. थोडसा आउटफील्ड खराब आहे स्लो आहे थांबवलं गेलंय ते मात्र आकाश याला धावून काढलेली एक धावसंख्या झाली ती आता मात्र 32 अशी. पुन्हा एकदा दर्पण आचरेकर पूर्ण सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय जबाबदारी घेतोय या सामन्याची असं मात्र चित्र आपल्याला दिसतंय. गोलंदाजी एंड वरती आशिष दिसतोय आपल्याला. आशिष मालवणकर. सुंदर फटका. पुन्हा एकदा काय देखणी गोलंदाजी. नयनरम्य डोळ्यांची पारणे फेडणारी मिळालेल्या संधीचं सोनं नावाला साजेशी कामगिरी. जर्सी क्रमांक 04 दर्पण आचरेकर नावाचं वादळ या मैदानामध्ये वावर टू पॉवर आणि चिअर टू गिअर बदलणारा हा फटका. धावा नेऊन ठेवले ते तब्बल 38 वरती. विजयी 96 धावांचं लक्ष आणि त्या दिशेने अगदी मी नक्कीच म्हणेन की योग्य पावले योग्य व्यूहरचना रचली गेल्या. कशा प्रकारे कोणाला टार्गेट करायचं आणि तो कित्ता गिरवला जातो दर्पणकडून. पुन्हा एकदा दर्पण आचरेकर शपलून उडवण्याचा प्रयत्न. बॅटची कट येते. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावचा कॉल येईल का तू नेहमी नक्कीच. तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. तोपर्यंत देवगड ब्रिगेड मधील एक तरुण तडफदार मागील 2 वर्षाचा जर अभ्यास केला तर युवराज सावंत नावक अष्टपैलू खेळाडू यंगस्टर क्रिकेट मधून आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत असेल युवराज या स्पर्धेदरम्यान. तोपर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 40 अशी. वेगवान खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. थांबायला वेळ नाही आहे. श्वास घ्यायला वेळ नाही आहे कारण सामना एवढा रंगला आहे. शर्तीचे प्रयत्न दोन्ही एंड कडून झुंज नंग्या तलवारी उपसल्या गेल्यात. आता मात्र कॅडबरी बॉयज बसवले संघाकडून. सुंदर 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 फटका. ओ देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावून काढलेली एक धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. समाधान शांतता सगळं काही आपल्याला दिसतंय आणि आक्रमणही दिसतंय या दोन्ही एंड वरून. धावसंख्या झाले ते मात्र 41. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. विजयी 96 धावांचं लक्ष आणि काय खेळ पाहतोय आपण. जय गणेश कणकवली आणि वर्सेस कॅडबरी बॉयज मसुरे. आकाश
सुंदर चेंडू, सुंदर फटका, वन बाउंड, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावून काढलेली पुन्हा एकदा एक धाव, सुंदर क्षेत्ररक्षण, दाद द्यावे लागेल क्षेत्ररक्षकाचं. निखिल कांबळे, कौतुक करेन मी निखिल, कारण अगदी सीमा रेषानजीक क्षेत्ररक्षण करून एका धावावरती समाधान मानायला लावणारे तुझं क्षेत्ररक्षण. कौतुकास्पद कामगिरी, टाळ्यांनी प्रेरित केले जाते खेळाडूला. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. धावसंख्या झाली होती मात्र 42. गोलंदाज, सुंदर गोलंदाज आशिष मालवणकर, सुंदर स्ट्रेट हिट आणि नक्कीच 30 सर्कलच्या शॉट लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला फसवून चेंडू फरार झालाय. जर्सी क्रमांक 17 गुरुला फसवलंय खरं, आणि चेंडू अगदी बंदुकीतून सुटावी गोळी, धनुष्यातून सुटावा बाण आणि आपल्या मुखातून सुटावे शब्द, त्याप्रमाणे निघालेला हा चेंडू. आणि अर्थातच सीमा पार, प्रेक्षक गॅलरी म्हणण्यापेक्षा आमच्या कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा हा चौकार. धावाने उठवल्या त्या तब्बल आता मात्र 47 वरती. तुफानी हल्ला, तुफानी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर एक मोठा आपल्याला सामना नक्कीच पाहायला मिळेल. 31 वर्षांमध्ये तब्बल 8 वेळा जगज्जेता ठरलेला संघ, अर्थातच यंग स्टार देवगड संघ दाखल झाल्या स्पर्धेमध्ये. एक आगळं वेगळं नातं ऋणानुबंध असलेल्या या मैदानाबरोबर, अर्थातच या मंडळाबरोबर. त्या मंडळात नक्कीच मोठं नावही कमावलंय. नाईट टुर्नामेंटमध्ये, डे नाईट स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गमधील एक आगळी वेगळी स्पर्धा आणि देवगडमध्ये खास स्पर्धेचं आयोजन, आणि यामध्ये यंगस्टार क्लब मागे नाही आहे. एक सुंदर स्पर्धा याही वर्षी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी एंडवरती नक्कीच बदल पाहायला मिळेल. संकेत कडू, तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. जय गणेश कणकवली संघाकडून धावसंख्या झाली आतापर्यंत 46 अशी. सलामीची जोडी, येस, मिस्टर आकाश मसूरकर सोबतीला मिस्टर दर्पण आचरेकर. गोलंदाजी एंडवरती आलाय, पण फलंदाजीमध्ये 9 चेंडू आणि 40 धावांची आपण फलंदाजी पाहिली मित्र. आता मात्र गोलंदाजीवरती काम करावं लागेल, चौफेर खेळ दाखवावा लागेल. एक आदर्शवत आयकॉन खेळाडू, लांजाचा हा खेळाडू, एक धावून काढलेली छोटी धाव म्हणावी लागेल. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट. गोलंदाज संकेत कडू, आयकॉन खेळाडू जय गणेश संघाकडून, तर अर्थातच कॅडबरी बॉयज मोसोळे संघाकडून दर्पण आचरेकर आपल्याला दिसेल. विजयी 96 धावांचं लक्ष आणि त्या दिशेने योग्य पावले. आता मात्र दोन्ही एंड कडून सामना ऑन झालाय. समान संधी, आणि या संधीचा सुवर्ण वेध कोण घेणार, जल्लोष कोणता संघ करणार पाहावं लागेल. तोपर्यंत दर्पण आचरेकर, अचूक टप्पा उचलला गेलाय. अगदी सुंदर मनावरती नियंत्रण, कोणतीही घाई नाही, कोणतीही गडबड नाही. गोलंदाज चेंडूला हवा देतोय खरी, पण आता मात्र हवा निर्माण करतोय. तो मात्र दर्पण आचरेकर मैदानामध्ये वावर टू पॉवर दाखवताना काय जनरेट केली आहे पॉवर. सुंदर खेळ आपण पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती मात्र 53 अशी. सलामी कशी असावी, सुरुवात कशी असावी, नेतृत्व कसं असावं, मार्गदर्शन कसं असावं, उत्तर एकच, मिस्टर दर्पण आचरेकर. वैविध्यपूर्ण शैलीदार फलंदाजी, संघाला अगदी योग्य ते वेळी आपल्या नावाला न्याय देणारी फलंदाजी दर्पण आचरेकर. मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 04 प्रणित दुखंडे आणि दिनेश दुखंडे यांच्या मालकीचा संघ कॅडबरी बॉयज मसुरे. दर्पण, हो, दर्पण दादाला नक्कीच सांगेन, या दिवसातील, आजच्या दिवसातील पहिली अर्धशतकीय खेळी डबल पंचा खोलला गेलाय. बॅट दाखवायची आहे दर्पण, कारण तुझा आगळा वेगळा चाहता वर्ग निर्माण केलायस आणि खेळ पाहतात या मैदानावरती दाखल झालेले प्रेक्षक वर्ग. टाळ्या, आनंद, शिट्ट्या, समाधान. अर्थातच कॅडबरी बॉयज मसुरे संघ धावाने उठवले त्या तब्बल 59 वरती. दर्पण आचरेकर
12 चेंडू 55 धावा, डबल पंजा खोललाय मित्रा, धागा खोलली आहे फलंदाजने. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि ते समीकरण मैदानामध्ये अगदी योग्य रीतीने हाताळताना मिस्टर दर्पण आचरेकर. सुंदर सुंदर फटका, वेगवान फटका, क्षेत्ररक्षणाला कमाल करावी लागली, कमाल करायची होती मित्र. हा हार्डेस्ट झेल नक्कीच सामन्याला कलाटणी देणारा होता. हा झेल झाला असता तर मित्रा तुला खांद्यावरती घेऊन नाच नाच नाचले असते, आयुष्यभरामधील एक सुंदर झेल म्हणून नोंद झाली असती. पण मित्रा प्रयत्न नक्कीच झाले, कारण फटकाही वेगवान होता. दाद देईन तुझ्या क्षेत्ररक्षणाला. तोपर्यंत आकाश मसूरकर अटॅक झालाय, आलाय मोठा वेगवान फटका थेट आपल्या डगआउट मध्ये. टाळ्या, शिट्ट्या, आनंद, प्रेरणा सर्व काही मिस्टर कॅडबरी बॉयज क्लबचे 2 धुरंधर. धावसंख्या झाले 76. विजयासाठी 96 धावांची गरज असताना आता मात्र 76 धावा धाव फलकावरती. 67 माफ करा, स्कोर बोर्डवरती लक्ष ठेवा. किती आहे? 66 66 96 बघा. 67 अशी धावसंख्या, 66 माफ करा. आणि आत्ताचा हा षटकार धावसंख्या निवडून ठेवली होती तब्बल 73 वरती. 67 प्लस 6 73. आता मात्र समीकरण येत आहे 12 चेंडू आणि 23 धावा. काय सामना सोपा केलाय मित्रा, सलामी कशी असावी. चला टॉससाठी दोन्ही संघ उपस्थित आहेत का? श्री स्पोर्ट्स दहीबाव, श्री स्पोर्ट्स दहीबाव वर्सेस यंगस्टार देवगड. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल, पदाधिकारी निलेश दादा टॉससाठी यायचं. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. सलामीची जोडी, काय खेळ पाहायला मिळतोय. एक हाती झुंज. मिस्टर दर्पण आचरेकर, नावाला न्याय, एक आयकॉनिक आदर्शवत खेळाडू म्हणून ज्याने नक्कीच आपलं नाव कमावलंय, वर्चस्व ठेवलंय. थोडस मैदानामध्ये खेळमेळीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. 12 चेंडू 23 धावा, गोलंदाजी एंडवरती नक्कीच पुन्हा एकदा आशिष मालवणकर दाखल झालं. निलेश दादा टॉससाठी यायचं. दोन्ही संघ कर्णधार, संघाचे कर्णधार उपलब्ध आहेत. श्री स्पोर्ट्स दहीगाव वर्सेस यंगस्टार देवगड. दोन्ही संघ देवगडचं नेतृत्व करणार, देवगडची प्रतिष्ठा पणाला लावली जाणार आता मात्र या सामन्यानंतर. तोपर्यंत नक्कीच सामन्याकडे जाऊया. मिस्टर दर्पण आचरेकर, सुंदर सुंदर फटका आलाय आणि अर्थातच काय मित्रा केलंयस, अजून सामना संपला नव्हता. दर्पणला यावेळी तू संधी देतोयस. आजचा शनिवार, मेजवानी पंचपक्वानांची थाली परोसली आहे भिडू. कोणाला? दर्पण आचरेकरला, जो भुकेने व्याकुळ झालाय धावांसाठी. आणि त्या गोलंदाजाला नॉनव्हेजची पार्टी ठेवली आहेस मित्रा तू स्वतःकडून. पुन्हा एकदा टोले जंग फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आणि आता मात्र षटकार येतोय. बघा काय काय चाललंय मैदानात, काय कळत नाहीये. 12 धावा ऍड केल्या जातील, धावसंख्या नेऊन ठेवली होती तब्बल. आता मात्र 85 बघा 96 धावांचं लक्ष होतं. मी म्हटलं होतं हे मैदान हायलाइट आहे. इकडे 135 धावाही झाल्यात आणि 103 धावा चेसही झाल्यात. सलग आलेला तिसरा मेगा हिट, पॉवर जनरेट करणारा फटका. आणि आदर्श कसा असावा, आयकॉन कसा असावा, नेतृत्व कसं असावं, याचा सुंदर मिलाप. आणि एकच उत्तर म्हणजे दर्पण आचरेकर. आचरावासियांचा अभिमान, स्वाभिमान, आदर्श, सन्मान अर्थातच दर्पण आचरेकर. आता मात्र धावांची गरज. चौकार येतोय.
4 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती मात्र थांबा, योग्य ते निर्णय येईल. षटकार येतोय. षटकार आहे दर्पणच्या गेळीसाठी. दाद द्या. नो चान्स, नो लॉस. 10 गड्यांनी हा मोठा विजय पाहायला मिळतोय दर्पणच्या गेळीसाठी. कालिका स्पोर्ट्स वडी संघनायक अमोल गावकर सर यांच्याकडून किती रोख ₹500